सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथे शेतात बोरवेलमधून विद्युत पंप काढण्याच्या प्रयत्नात 34 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। मनीषा नितीन मुरुमकर असे या महिलेचे नाव असून दाव तुटल्यामुळे डोक्याला लाकूड लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। ही दुर्घटना मनीषा मुरुमकर या आपल्या पती नितीन मुरुमकर आणि लहान मुलासह शेतात गेले असताना घडली। बोरवेल मधील पंप ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना दाव तुटलं व त्यातील लाकूड थेट मनीषा मुरुमकर यांच्या डोक्यावर आदळले। यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या। त्यावेळी मुरुमकर यांचा लहान मुलगा त्यांच्या जवळच होता, तर मोठा मुलगा काळा पाईप ओढत होता। एक जण केबल पकडून उभा होता। घटनेनंतर त्यांना करमाळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढे अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। या अपघाती निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मुरुमकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।